हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघा इथं 34 साईजचा हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. तर त्याची संपूर्ण कटिंग पाहणार आहोत. तर इथं बघा मी सिंगल पेपर घेतलेला आहे. तर इथं सर्वात पहिले बघा आपण पाठीमागचा जो पार्ट आहे तर त्याची कटिंग करणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या भागाची कटिंग करायची आहे. तर इथं बघा सर्वात पहिले ब्लाऊजची उंची घ्यायची आहे. तर 14.5 इंच इथं मी ब्लाऊजची पूर्ण उंची घेतलेली आहे. तर पहा असं या पद्धतीने. तर जिथे 14.5 इंच येत आहे तिथपर्यंत आपण मार्किंग करून घेतली. त्याच्यानंतर बघा शोल्डरचं माप टाकायचं आहे 5.5 इंच. तर ते सुद्धा व्यवस्थित चेक करून घ्यायचं 14.5 इंच. त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं आता लाईन आखून घ्यायची आहे. म्हणजे जे आपण शोल्डरचं माप टाकलं आहे ते या पद्धतीने. आता आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे 5.5 इंच. तर साईज लहान आहे म्हणजे तब्येत कमी आहे त्या कस्टमरची, त्यासाठी मी इथं 5.5 इंच घेतलंय. तुम्ही साईज जर म्हणजे थोडीशी तब्येत जास्तीची असेल, 34 साईज असेल, तर तुम्ही इथं 5.25 इंच मुंडा घ्यायचा आहे. आता शोल्डर आणि मुंडा या पद्धतीने जोडून घ्यायचा. या पद्धतीने बघा. आता आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे 8.5 इंच आणि पुढे आपण इथं 2 इंच मार्जिन घेणार आहोत. तर 8.5 आणि 2 इंच आपले इथं 10.5 इंच झाले. म्हणजे छातीची घडी आपली 10.5 इंच झालेली आहे मार्जिन सहित. पहा इथं 10.5 इंच. खालच्या साईडला सुद्धा सेम आपल्याला 10.5 इंच घ्यायचं आहे. तर बघू शकता या पद्धतीने. आता दोघं पॉईंट आहे ते या पद्धतीने मी जोडून घेते. आता आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे. तर पाठीमागचा मुंडा आपण फक्त इथं काढणार आहोत. तर 1.5 इंचावरती पाठीमागचा मुंडा घेतलेला आहे मी. आणि सिंपल असं बघा इथं मी आकार देऊन देते आता. तर जिथे आपण बघा छातीचा चौथा भाग घेतलेला आहे तिथपर्यंत हा आकार यायला पाहिजे. त्याच्या पुढे आपली मार्जिंग राहते त्यासाठी. आता बघा पाठीमागच्या भागाला आपण गळारुंदी घेणार आहोत 2.5 इंच. त्याआधी बघू शोल्डर आपण 5.5 इंच घेतलं, मुंडासुद्धा 5.5 घेतला, 8.5 इंच छातीचा चौथा भाग आणि 2 इंच मार्जिन घेतलेले आहे. आता पाठीमागचा गळा इथं काढण्यासाठी बघा 2 इंच गळारुंदी घेतली मी आणि पाठीमागचा गळ्याची लांबी आहे तर ती इथं मी 10.5 इंच घेतलेली आहे. आता वरती गळारुंदी 2.5 घेतलं तर खालच्या साईडला अर्धा इंच जास्त घ्यायचं, म्हणजे मी इथं 3 इंच घेतलेला आहे. आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आपल्याला पाठीमागचा गळ्यासाठी. तर बघा 2.5 इंच घ्यायचं आणि इथं 3 इंच घेतलं मी आणि हे 10.5 इंच पाठीमागचा गळा घेतलेला आहे. तर इथे बघा गळ्याचा शेप आहे तर तुम्ही इथं तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. मी तुम्हाला इथं दाखवण्यासाठी फक्त गोल गळ्याचा शेप दिलेला आहे. आता बघा गळ्याकडून आपल्याला 4.5 इंच पाठीमागचा टक्स घ्यायचा आहे. आडवी मार्किंग आणि उभी मार्किंगसुद्धा 4.5च घ्यायची आहे आपल्याला. या पद्धतीने बघा इथून आपण 4.5 घेतलं आणि उभी मार्किंगसुद्धा 4.5 घेतलेलं आहे. आणि खालचा जो टक्स आहे आपला तर त्याला बघा दोघं साईडने अर्धा अर्धा इंच घ्यायचा आहे. आणि टक्स या पद्धतीने आपण शिवत असतो. तर त्याच्यासाठी बघा मी छातीची घडी वरती जेवढी होती तेवढीच खाली घेतलेली होती. आता हा झाला आपला पाठीमागचा पार्ट. तर बरेच कमेंट आलेले होते की बुवा पाठीमागचा पार्टसुद्धा तुम्ही कसं कटिंग करता किंवा गळारुंदी तुम्ही किती घेता, गळा लांबी किती घेता. तर त्यानुसार तुम्ही सांगत जा बुवा असं. त्यासाठी मी इथं पाठीमागचा पार्टसुद्धा तुम्हाला दाखवलेला आहे. कारण मी डायरेक्ट कापडावरती पाठीमागचा पार्ट असतो म्हणजे गळ्याची शेप असतो. तर तो आवडीनुसार देत असते, म्हणजे जसं कस्टमरने सांगितलेलं राहतं त्याच पद्धतीने मी आकार आहे तो देते. तर इथं बघा मी हा आपला पाठीमागचा पार्ट रेडी झालेला आहे. तर आता हा पार्ट ठेवून आपल्याला बघा पुढच्या भागाची कटिंग करायची आहे. तर पुढच्या भागाची कटिंग करताना सर्वात पहिले बघा खालून आपल्याला इथं बघा पेपर घेतलेला आहे दुसरा मी आणि खालून 1-1 इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. कारण पाठीमागच्या भागापेक्षा पुढचा भाग आहे आपला तो 1 इंच जास्त घ्यायचा असतो. तर पुढचे जे टक्स असतात तर ते आपल्याला व्यवस्थित आपण घेत असतो, पण शिवताना आपल्याला तो ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही किंवा कटोरी जी आहे ती प्रिन्सेसची चपटी बसते. तर तसं होऊ नये यासाठी बघा आपल्याला ब्लाऊज आहे तो वरती चढतो, तर तसं होऊ नये यासाठी आपल्याला 1 इंच पुढच्या भागामध्ये एक्स्ट्राची मार्जिन ॲड करायची असते, म्हणजे उंची वाढवायची असते पुढच्या भागामध्ये फक्त. आता बघा इथे पहिली स्टेप आपली काय झाली की आपण खाली 1 इंच वाढवून घेतलं. त्याच्यानंतर दुसरी जी स्टेप आहे आपली तर ती इथं बघा जो पार्ट आपण घेतलेला आहे पाठीमागचा तर तो जसा आहे तसा इथं आखून घ्यायचा आहे. तर इथं बघा मी व्यवस्थित असं ठेवून घेतलेलं आहे आणि मार्किंग करून घेते जसा आहे तो तसं बघू शकता तुम्ही या पद्धतीने. आता तिकडच्या साईडला सुद्धा आपण फिटिंगच्या साईडला सुद्धा या पद्धतीने खालीपर्यंत बघा मी सरळ अशी लाईन आखून घेतलेली आहे.
तर पहा इथं आपलं इथं मार्किंग करून झालं आहे. ही झाली आपली दुसरी स्टेप. आता तिसरी स्टेप म्हणजे बघा, जो मुंडा इथं दिलेला आहे आपण, जो मुंडा आहे तो बघा इथं तो व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे. कारण हा पाठीमागचा मुंड्याचा आकार दिलेला आहे आणि आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकारसुद्धा इथं द्यायचा आहे. तर त्यासाठी इथं बघा मी 5.5 इंच शोल्डर मोजून घेतलं, मुंडासुद्धा मोजून घेतला आणि बॉक्स तयार करून घेतलेला आहे. आता 1 इंचावरती आपल्याला पुढचा मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर पहा या पद्धतीने व्यवस्थित असं आकार देऊन द्यायचा आणि आपल्याला बघा इथे जो पाठीमागचा मुंड्याचा आकार आहे त्याला क्रॉसची मार्किंग करायची आहे, म्हणजे कटिंग करताना आपलं लक्षात राहील. आता इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल बघा. आता गळा रुंदी घ्यायची आपल्याला 2.5 इंच, म्हणजे पुढचा गळा आपल्याला इथं काढायचा आहे. त्यासाठी आता बघा पुढचा जो गळा आहे तो 6 इंच आहे, त्याच्यात मार्जिन अर्धा इंच घेतले मी, 6.5 इंच पुढचा गळा घेतलेला आहे आणि खालीसुद्धा मी 2.5 इंच घेतलेला आहे. गळा आहे तो या पद्धतीने आणि बॉक्स तयार करून घेतला आणि सिंपल असा मी इथं गोल गळ्याचा शेप देते. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं कोणताही गळा वापरू शकता. तर पहा इथं गोल गळ्याचा शेप देऊन दिला मी. तर जी मापं घेतलेली आहे आपण ती इथं आपण घेणार आहोत. त्या आधी आपल्याला इथं बघा शोल्डरपासून खाली आपल्याला बघा जो उभा टक्स आहे आपला, तर त्याची मार्किंग करायची आहे. तर उभा टक्स ब्लाऊजचा होता तो 11 इंच होता आणि त्याच्यानंतर बघा इथं 4.25 इंच आपल्याला इथं आडवा टक्स आहे त्याची मार्किंग करायची आहे. म्हणजे 4 आणि 2 लाईन घ्यायच्या, 4.25 इंच. आता बघा खालीपर्यंत मी तो टक्स होता तो आखून घेतलेला आहे. तर बघा इथं 2.5 इंच गळा रुंदी घेतली, 5.5 इंच शोल्डर, 5.5 इंच मुंडा, 8.5 इंच इथं आपण छातीचा चौथा भाग आणि 2 इंच मार्जिन घेतलेलं आहे. पुढचा गळा इथं बघा 6.5 इंच घेतला. आता उभा टक्स बघा आपण वरून शोल्डरपासून मोजलेला होता आणि आपलं शोल्डरपासून, तर त्याच्यानंतर बघा हा झाला आपला उभा टक्स आणि हा झाला आपला आडवा टक्स. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता बघा आपला आडवा टक्स होता तर तो 4.25 इंच होता. 4 आणि 1 लाईन घेतलेली आहे इथं मी, म्हणजे 2 लाईनी घ्यायची आपल्याला आणि उभा टक्स होता तो 11 इंच. आता 2-2 इंचाची बघा 3 मार्किंग करायची आहे आपल्याला. तर सर्वात पहिले इथं बघा जी लाईन आखलेली तिथून आडवी मार्किंग आपल्याला 2 इंच करायची आहे. त्याच्यानंतर फिटिंगच्या साईडला सुद्धा 2 इंच घ्यायचं आहे आणि जी पहिले आपण लाईन आखलेली तिथं वरती आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे बघा या पद्धतीने. जसं मी दाखवते आहे तुम्हाला सेम त्याच पद्धतीने इथे 2 इंच घेतलं, हे 2 इंच आणि हे मार्जिनचं 2 इंच. आता मुंड्याकडे बघा आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि तो पॉईंटसुद्धा या पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तर बघू शकता व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं. आता हे 1 इंच सर्व साईजसाठी आहे. खालची म्हणजे फिटिंगच्या साईडलाच आपल्याला फक्त तेवढं मार्किंग बदलत असते. आता बघा आपल्याला प्रिन्सेसचा आकार द्यायचा आहे. तर त्यासाठी मी पेपरला या पद्धतीने फिरवून घेतलेला आहे, जेणेकरून आपला आकार आहे प्रिन्सेसचा तर तो चुकणार नाही. व्यवस्थित आकार देता यावा यासाठी मी इथं या पद्धतीने फिरवून घेतलेला आहे बघा पेपरला. बघू शकता आपला इथं व्यवस्थित आकार देऊन दिला. तर बघा इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता बघा आपल्याला ही जी मार्किंग केलेली होती वरची, तर ती आपली पाठीमागच्या भागाची उंची होती. तर आपल्याला पुढच्या भागाची उंची फक्त वाढवायची आहे. त्यासाठी इथं मी या पद्धतीने मार्किंग करून घेतलेले आहे बघा. आणि ही जी मार्किंग करते तर ती तेवढा आपला पफ राहणार आहे प्रिन्सेसला. म्हणजे ब्लाऊज आहे तो एकदम परफेक्ट असा फिटिंगमध्ये बसतो. तर बघा इथं मार्किंग करून घेतलं मी. 34 साईजचा हा ब्लाऊज होता, त्याची कटिंग पाहिली आपण. तर बघा तुम्ही इथं स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता किंवा याच पद्धतीची तुम्ही आकृती वहीमध्ये काढून ठेवा, म्हणजे तुम्हाला कटिंग करायला सोपं जाईल. कोणत्या साईजसाठी किती मार्जिन घेतलेलं आहे, शोल्डर किती घेतला, मुंडा किती घेतला, गळा रुंदी किती घेतली आपण या साईजसाठी. आणि तुम्ही जर नवीन शिकत असाल तर या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात तर त्या वहीमध्ये नोट करत जा, म्हणजे काय होईल तुम्हाला ब्लाऊज कटिंग करायला सोपं जाईल. कुठलाही साईजचा ब्लाऊज असेल तर तुम्हाला सहजपणे लक्षात येईल आणि काय अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आता बघा ही पाठीमागची उंची होती तर तेवढी आपण एवढी वाढवलेलं होतं. तर खालचं जी उंची होती ते पुढच्या भागाची एक्स्ट्राची होती, तर मी इथं कट करून घेतलेली आहे आणि फक्त पुढचे पार्ट आहे त्याच्यात आपली उंची इथं वाढवलेली आहे. आता कटिंग करताना बघा जी मार्किंग केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे. तर बघा या पद्धतीने मी कट करून घेते. आता इथं बघा प्रिन्सेसचा जो शेप दिलेला होता आपण, तर तो इथं कट करून घेते मी. आता पुढच्या गळ्याची कटिंग बाकी आहे तर ती करून घेऊया आपण. तर बघू शकता इथं या पद्धतीने जसं मार्किंग केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने
कटिंग करून घ्यायचं आहे. आता पुढचा गळा गोल घेतला आहे तर मग या ब्लाऊजला कटिंग करताना गोलच येईल असं नाही आहे. तुम्ही इथं गळा चेंज करू शकता. तर इथं आवडीचा गळा तुम्ही कोणताही घेऊ शकता. तर आता बघा इथं मी दुसरा पेपर घेतलेला आहे आणि त्याची बघा बंद बाजू आहे तर ती उजव्या हाताकडे आहे. तर 3.5 इंचची बाही आहे. तर 1 इंच मार्जिन घेतलेलं आहे मी. 4.5 इंच इथं बाहीची लांबी घेतलेली आहे. तर आपल्याला बघा आता 10.5 इंच आपण छातीची घडी घेतली होती. 8.5 इंच प्लस आपण 2 इंच मार्जिन घेतलं होतं 10.5 इंच. तर आपल्याला 9.5 इंच इथं आता बाहीची घडी टाकायची आहे. म्हणजे छातीची घडी जेवढी असेल त्याच्यामधून अर्धा इंच मायनस करून आपल्याला इथं बाहीची घडी घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने मी व्यवस्थित असं मोजून घेतलं. आता बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बाही काढण्यासाठी आपल्याला या पद्धतीने. तर आता इथं बघा 4.5 इंच बाही लांबी आणि इथं 8.5 इंच आपलं 9.5 इंच इथं बाहीची घडी घेतलेली आहे. म्हणजे छातीच्या घडीमधून 1 इंच मायनस करून बाहीची घडी घ्यायची आहे. आता इथं बघा वरून आपल्याला मुंड्याचा आकार देण्यासाठी 2.5 इंच घेतलेला आहे मी. त्याच्यानंतर आतल्या साईडला आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. या पद्धतीने आता तिरकस लाईन आखून घ्यायची आहे. बघू शकता या पद्धतीने. त्याच्यानंतर आपल्याला बघा 3 मार्किंग करायची आहे 1.5 इंचाचे. तर पहिली मार्किंग इथं या पद्धतीने तिघं मार्किंग करून घ्यायच्या. आता पहिली मार्किंग केली तिला खाली अर्धा इंच घ्यायचं आणि पुढच्या जे 2 आहेत तर त्यांना वरच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आहे. आता पुढच्या मुंड्याचा आकार कसा द्यायचा बघा. इथून सुरुवात करायची. तर खाली अर्धा इंच आपण जे घेतलं होतं तिथून वरच्या साईडला या पद्धतीने बघा हा असा आकार द्यायचा आहे पुढच्या मुंड्याचा आणि पाठीमागच्या मुंड्याचा आकार या पद्धतीने द्यायचा आहे. तर तुम्ही जर नवीन शिकत असाल तर व्यवस्थित प्रॅक्टिस करा ब्लाऊजची. म्हणजे बाहीची आकार जर जमत नसेल तर कारण बाहीचा आकार खूप महत्त्वाचा असतो. तर तो जर जमला नाही तर आपला ब्लाऊज आहे तो बिघडतो. तर बघा इथं दंडघेर आपण 6 इंच घेतला आणि 2 इंच आपण इथं मार्जिन घेतलेली आहे. म्हणजे आपलं इथं टोटल 8 इंच झालेलं आहे खालच्या भागाला. 2 इंच मार्जिन घेतलेले आहे. कारण ब्लाऊज कटिंगमध्ये सुद्धा आपण 2 इंच मार्जिन घेतलं होतं. तर बाही कटिंगमध्ये सुद्धा मी 2 इंच मार्जिन घेतलेलं आहे. तर बघा इथं आता बाहीची कटिंग करताना सर्वात पहिले वरचा जो मुंड्याचा आकार दिसतोय पाठीमागचा मुंड्याचा तर तो सर्वात पहिले कटिंग करायचा आहे. जसं मी दाखवते आहे तुम्हाला तसं या पद्धतीने बघा कट करून घ्यायचं. त्याच्यानंतर बाहीला ओपन करायचं आहे आणि इथं बघा पुढचा जो मुंड्याचा आकार आहे तर तो इथं परफेक्ट आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. तर आजचा व्हिडिओ फ्रेंड्स तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला नक्की कळवा. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद.